संजयजी काय सांगाल, भव्य आज हा मेळावा संपन्न झालेला आहे, कशा प्रकारे पुढची भूमिका असेल? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांची खरं ताकद दाखवण्याची संधी आज मला मिळाली आणि मित्र पक्षांनासुद्धा आज आपण निळा झेंडाची ताकद जी असते, नेते रामदासजी आठवले साहेबांची ताकद असते, ही आज दक्षिण मध्य मुंबईमध्ये दिसून आली आणि ह्या ताकदीच्या अनुषंगाने दक्षिण मध्य मुंबई आणि मुंबईमध्ये आम्हाला नक्कीच 25 ते 30 सीट मिळतील अशी आम्हाला आशा वाटते. हा बालेकिल्ला मानला जातोय, किती सीटा RPIच्या पदरात पडतील? दक्षिण मध्य मुंबई जिल्हा हा ॲक्च्युली खऱ्या अर्थाने रिपब्लिकचा बालेकिल्ला आहे आणि ह्या बालेकिल्ल्यामधून आम्ही 5 ते 6ची मागणी करतो आहे. त्यामुळे 3 ते 4 नगरसेवक दक्षिण मध्य मुंबई ह्या कुठल्याही परिस्थितीत निवडून येतील अशी मी ठाम गवाही तुम्हाला देतो. आठवले साहेबांनी आता लोकांना हे पण सांगितले, कुठेतरी घरोघरी जाऊन लोकांना भेटावा, कारण जेव्हा ज्याला निवडणूक लढायची असेल तो कुठेतरी जमिनीवर जाऊन काम करायला पाहिजे. खऱ्या अर्थाने तर आठवले साहेबांचं नेतृत्व आमच्यासारख्यांना लाभलं हे आमचं भाग्य आहे. काम कसं करावं, लोकांपर्यंत कसं जावं, घराघरामध्ये पक्ष कसा पोहोचावा हे नेतृत्व आम्हाला आठवले साहेबांकडून भेटलेलं आहे आणि आज आठवले साहेबांनी त्याची आठवण करून दिलेली आहे. आणि खरं तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या वाक्याचा समजदारीने अर्थ घेऊन प्रत्येक घरापर्यंत जर पोहोचलं तर कुठलीही इलेक्शन ही आपल्याला सोपी आहे, लढायला कुठलीही अवघड नाही, हे आज आठवले साहेबांनी या सभेमधून सांगितलेलं आहे. असंही एक सभेतून त्यांनी सांगितलं की आम्हाला भीक मागावी लागते सीटांसाठी, तर हेही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. ते बोलण्याच्या ओघामध्ये झालं असेल, पण ते विचारात घेणं मित्रपक्षाने घ्यायला पाहिजे. जर मित्रपक्ष विचारात घेत नसतील तर नेते रामदासजी आठवले साहेब कशा हिशोबाने उत्तर देतात हे आपल्याला पत्रकारांना सर्व चांगल्या प्रकारे माहिती आहे. BJPचे अध्यक्ष अमित साटमजी पण इथे उपस्थित होते आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार माजी खासदार राहुल शेवालेही उपस्थित होते. मित्रपक्ष असल्यामुळे काय विचार होणार आहे पुढे असं वाटतं तुम्हाला सीटसाठी? मित्रपक्षाचे अमितजी साटम मुंबई अध्यक्ष BJPचे आणि राहुलजी शेवाळे हे नेते आहेत आणि माजी खासदार पण आहेत की हे मेन व्यक्तीने असं सांगितलेलं आहे आज की रपाईला कुठल्याही परिस्थितीत नाराज केलं जाणार नाही. अमित साटमजींनी शब्द दिलेला आहे की आम्ही तुम्हाला बरोबर घेऊनच तुमच्या विचारात ठेवूनच पुढील जे सीट सोडायचे त्याबद्दल चर्चा करणार आहोत. त्यामुळे यावेळेस नक्कीच आपल्या नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या पक्षाला न्याय मिळेल आणि मुंबईमधून चांगल्या प्रकारे सीट आमची निवडून येतील. एकंदरीत संजयजी 500 फुटाच्या घराची मागणी सतत होते, कारण की कुटुंब मोठे असल्यामुळे लोकांना फार अडचणीच्या सामोरं जावं लागतं. 500 फुटाच्या घराची मागणी सध्या होताना आपल्याला एकंदरीत दिसते, काय वाटतं? पत्रकार लोकांना ॲक्च्युली माझ्या माहितीपेक्षा जास्ती माहिती असेल की नेते रामदासजी आठवले साहेब ज्यावेळेस SRAमध्ये 225चं घर होतं तेव्हा आठवले साहेबांनी 350 ते 400 फुटाची मागणी केली होती. तर ते SRA आणि महाराष्ट्र शासनाने आज 304 कार्पेट ही मागणी जवळपास मान्य झाली. आज आठवले साहेब 500 स्क्वेअर फुटाची मागणी करतात, तर माझ्या माहितीप्रमाणे नक्कीच 400-450पर्यंत हे शक्य होण्याची चान्सेस आहेत. पुढची आता तयारी कशी असेल? पुढची तयारी आता प्रत्येक वाडावाडाच आमची तयारी आहे. दक्षिण मध्य मुंबई परिपूर्ण आम्ही कमीत कमी 19 ते 20 सीटांची तयारी करतो आहे आणि त्यामधून जे आम्हाला मित्रपक्षाकडून ते 5-6 सीट जे येतील त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत दक्षिण मध्य मुंबई निवडून आणायचे आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यांनी मनापासून ठाम विचार केलेला आहे आणि ते आणणार आहोत. साहेब, तुम्ही पण चुनावी मैदानामध्ये असणार आहे. कोणता असा वार्ड आहे ज्या वार्डामधून मतदातांना तुम्ही चुनावी मैदानामध्ये दिसणार? कारण मी सदर ह्या दक्षिण मध्य मुंबईचा जिल्हाध्यक्ष असल्या कारणास्तव मला साहेबांचा जो आदेश येईल त्या वार्डमध्ये मी दक्षिण मध्य मुंबई कुठेही उभा राहू शकतो. आणि येणाऱ्या महानगरपालिकेवरती झेंडा कोणाचा असेल? झेंडा येणाऱ्या महानगरपालिकेत नक्कीच महायुतीचा झेंडा आहे आणि त्या झेंड्याबरोबर आमची निळ्या झेंड्याची साथ नक्कीच आहे. संजयजी, अनेक जण इच्छुक आहेत, कशा प्रकारे आपण त्यांना सोबत घेऊन चालणार आहात? कसं असं, कारण कार्यकर्त्यांना ग्राउंडवरती काम करत असताना महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेचा खऱ्या तर कार्यकर्त्यांची ती इलेक्शनची वेळ असते आणि कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून प्रत्येक कार्यकर्ता आपल्या आपल्या वार्डामध्ये काम करत असतो आणि प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते, पण सर्वांची इच्छा आपण पूर्ण करू शकत नसतो. पण पक्ष नेतृत्वाने ज्या कार्यकर्त्यावरती टीका लावला जाईल की सदर वार्डमधला हा उमेदवार आहे त्याचं एकनिष्ठेने संपूर्ण पक्ष काम करेल असे आदेश ऑलरेडी आठवले साहेबांनी दिलेले आहेत. भव्य मेळावा होता, किती कार्यकर्ते इथे उपस्थित होते? आपल्यासमोर भव्य मेळावा झाला. संपूर्ण चेंबूरमध्ये निळं वादळ आलेलं आहे. तुम्ही सगळे रस्ते वगैरे बघत असाल, बस असेल, पब्लिक बघत असेल, तर खऱ्या अर्थाने परिपूर्ण जो मेळावा व्हावा अशा हिशोबाने आज दक्षिण मध्य मुंबईमध्ये मुंबईचा मेळावा झालेला आहे.